असं घाम आलंय पहा. गडाच्या जवळ आलेलो आहे आता, वर पोचण्याच्या जवळ. घामाच्या धारा येत आहेत पहा. वरून पहा कसं खालील निसर्ग सौंदर्य दिसत आहे. अतिशय छान असा निसर्ग या ठिकाणी दिसत आहे. रेल्वेची लाईन दिसत आहे पहा, लांबच्या लांब ट्रॅक दिसतो रेल्वेचा. नदी दिसत आहे पहा, सुंदर अशी नदी वळसा घालून गेलेली दिसत आहे. दूर अंतरावर पाहिल्यानंतर नदीचे पात्र दिसत आहे पहा. खाली गाव आहे, ते गाव पण एक दिसत आहे वरून. सुंदर असा निसर्ग रम्य असं नयन दृश्य पाहायला मिळतं. हा ध्वज आहे पहा, ध्वज पताका फडकत आहे. आता वर आलेलो आहे मी गडावर आणि मंदिराकडे चाललेलो आहे. काही मिनिटांमध्ये आता मी मंदिरामध्ये पोहोचणार आहे. मंदिर जवळच आहे इथून. या ठिकाणी पहा झाडं पण आहेत भरपूर वर. आता मी काही वेळामध्ये पोहोचेन तिथं. गडाच्या वर आलोय, अजूनही दम लागतोय पहा. पावसाचे ढग आलेले आहेत. दर्शन घेऊन लवकर परत जायचंय. बोरीचे झाड आहे पहा, हे छान असे. खालून सामान आणण्यासाठी छोटा रोप केलेला आहे बा. मंदिराच्या अगदी जवळ आलेलो आहे. मंदिर दिसू लागलेलं आहे पहा इथून समोर. समोर दिसतंय पहा मंदिर. वर ध्वज आहे पहा. मंदिर आहे इथं. आता इथून जागा आहे, परंतु मी इथून न जाता समोरच्या दिशेने मंदिरात प्रवेश करणार आहे. हा समोरचा भाग पहा मंदिराचा. समोरचा दरवाजा दिसतोय मंदिराचा. मंदिराच्या आतमध्ये मी आलेलो आहे. नंदी दिसत आहे पहा.
या ठिकाणी 2 नंदी आहेत पहा. आणि हे पिंड दिसत आहे पहा. तर या ठिकाणी पिंड जी आहे ती फुलांच्या साहाय्याने अतिशय सुंदर अशी सजवलेली पिंड आहे. मंदिराच्या आतील दृश्य पहा. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर विशेष अशी एक ऊर्जा जाणवते या ठिकाणी. या ठिकाणी परमेश्वराच्या अस्तित्वाची जाणीव या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस याल आणि प्रत्यक्ष अनुभवाल त्यावेळेस तुम्हाला नक्कीच या ठिकाणी होणार आहे. कारण प्रत्यक्ष अनुभव घेणे स्वतः तो अनुभव फार मोठा असतो. मला या ठिकाणी विशेष असा अनुभव आलेला आहे. तो अनुभव मला विसरता येणार नाही. आणि जे जाणीव झालेले आहे ती शब्दामध्ये मला या ठिकाणी म्हणजे वर्णन करता येत नाही. परंतु विशेष अशी या ठिकाणी मला एक वेगळी अशी जाणीव या ठिकाणी झालेली आहे या मंदिरामध्ये आल्यानंतर. पिंडीला स्पर्श केल्यानंतर जो अनुभव मला या ठिकाणी आला तो अनुभव म्हणजे अवर्णनीय असा अनुभव आहे. तो या ठिकाणी शब्दामध्ये प्रत्यक्ष त्याचं वर्णन मला करता येत नाही. परंतु तो विशेष असा अनुभव या ठिकाणी मला आलेला आहे. समोर विहीर आहे पाण्यासाठी. पाण्याची सोय आहे या ठिकाणी. विहिरीचे पाणी वापरात असावे या ठिकाणी. त्याचप्रमाणे समोर पाहिल्यानंतर एक समाधी दिसते. परंतु त्या समाधीवर काही तिथं बोर्ड वगैरे लिहिलेलं नाही आणि त्यामुळे मग ती नेमकी कोणाची समाधी आहे हे आता या ठिकाणी मी बोर्ड नसल्यामुळे सांगू शकत नाही. सदाशिवगड आहे, परंतु किल्ल्याचे अवशेष जे आहेत ते अवशेष या ठिकाणी दिसून येत नाहीत, मोठ्या प्रमाणात दिसून येत नाहीत. किल्ला जो आहे तो हा गड जो आहे तो पूर्णपणे या ठिकाणी पावसाचं वातावरण असल्यामुळे वेळेअभावी मला तो पूर्ण असं फिरून बघता आलेला नाही. परंतु ज्यावेळेस मला वेळ भेटेल चांगला जास्त प्रमाणात त्यावेळेस मी पुन्हा एकदा या ठिकाणी नक्कीच आजूबाजूचा परिसर गडावरील फिरून व्यवस्थितपणे बघेल आणि तुम्हालाही तो व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवणार आहे. समोरचं नयनरम्य निसर्गरम्य निसर्गाचं सौंदर्य या ठिकाणी दिसत आहे पहा. आता या ठिकाणी बाळूमामा निवास असं या ठिकाणी पाहायला मिळत आहे पहा. श्री बाळूमामा निवास. बाळूमामांचं या ठिकाणी गडावर वास्तव्य असावे.